ऐसा योगीराज देखिता अवचट, उन्मने लंपट रात्रंदिवस. समा 17वीची शिव टाकोनी राहिला, पाहण्यातील झाला सर्वा ठाई. अशी पती आनंद प्रिय रूप जाण, ध्यानाचे कारण जेथे नाही. ध्यान देव म्हणे ऐसा योगी राणा, तयाच्या चरणा प्रणिपात. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा ज्ञानविज्ञान योग यातला 18 क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलींनी या 7व्या अध्यायात 119 क्रमांकाच्या ओळीवर केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. आजपासून श्लोक बदलला, 18 क्रमांकाचा श्लोक सुरू करतो आहे आपण. उदाराः सर्व एवैति ज्ञानी त्वात्वैव मे मतम, आस्थितः स हि युक्तात्मा मामे वानुतमाम गतिम. अर्थात भगवंत म्हणतात की अर्जुना, हे सर्व भक्त उदार असतात. कोणते? आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. हे चारही भक्त कसे आहेत? उदार आहेत. का उदार म्हटलेलं आहे त्यांना? कारण ते पुण्यवान आहेत आणि प्राप्ती करता का होईना, परंतु भगवंताच्या शक्तीची त्यांना प्रचिती आलेली आहे. जीवनातला काही काळ ते भगवंत चरणी, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवत असतात. म्हणून हे भक्त कसे आहेत? तर हे उदार आहेत, आपला वेळ खर्च करणारे आहेत, यात संशयच नाही भगवंतावर. परंतु त्यातल्या त्यात जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे, त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. भगवंत म्हणतात आर्त जिज्ञासू ना अर्थार्थी, लबाड आहे ते भक्त. स्वार्थापुरते माझ्याकडे येत असतात, पण असं असलं तरी त्यांनाही उदार म्हटलेलं आहे. माऊली वर्णन करताना त्यांना सुद्धा उदारतेचा दर्जा देतात. का? काही काळ का होईना, काही प्राप्तीच्या निमित्तानं का होईना, भगवंताशी ते एकरूप होत असतात. आणि मग भगवंत त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतात की जे ज्ञानामध्ये स्थित झालं आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो, त्याला माझ्यापेक्षा मी वेगळा समजत नाही. आस्थितः स हे युक्तात्मा मामेवानुतमाम गतिम. मी माझ्यामध्ये त्याच्यामध्ये फरकच समजत नाही. थोडक्यात काय तर भगवंत सांगतात मी त्याचा अंगीकार करतो, त्याचा स्वीकार करतो. माझ्याच दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळं तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करू शकतो. नवे नवे माझ्या धामाच्या प्राप्ती करण्याचा तो अधिकारी बनतो. कारण प्रपंचामध्ये करण्यासारखं त्याच्याकरता काहीही शिल्लक राहत नाही. त्याच्या इच्छा आकांक्षा या सर्व त्यानं धुवून टाकलेल्या असतात. आशा त्याची नष्ट झालेली राहते. काही प्राप्त व्हावं ही अपेक्षा त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नसते. त्याचं कारण असं आहे, त्याला स्वस्वरूपाची जाण होते की आपण कितीही तडफड केली तरी जे व्हायचं आहे तेच होणार आहे. आपण विधी लिखित बदलवू शकत नाही. मग या ठिकाणी जे काही आलेलं आहे तो आला दिवस घालवायचा आहे. या ठिकाणी कॅसेट आपण उकलायला आलो आहे, त्यामध्ये आपल्याला कुठलीही भर घालता येत नाही. हां, फक्त वर्तमानामध्ये मात्र प्रगत होता येतं. हे एक स्वातंत्र्य, क्रियमान कर्म करण्याचं स्वातंत्र्य भगवंताने मनुष्याच्या ठिकाणी ते दिलेलं आहे. नाहीतर इतर प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये फरक कुठं काय महाराज? काहीच नाही. जन्माला यायचं, आहार निद्रा भयमैथुनंच, बस. हे सगळं कसं आहे, सगळ्या योन्यांमध्ये सारखं आहे. प्रत्येकाला जगण्याकरता आहार लागतो आहे, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. आहार निद्रा झोप प्रत्येकाला आवश्यक आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभी नराणाम. माणसाच्या अंगी या प्राण्यांप्रमाणे या 4 गोष्टी माणसाच्याही ठिकाणी आहे.
पण धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. माणसाच्या ठिकाणी धर्म नावाचा भाग भगवंताने जास्तीचा निर्माण केलेला आहे. धर्मेन हिना पशुभी समाना. जर धर्माची कास धरून जर मनुष्य वागत नसेल तर पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. कारण जन्माला यायचं, खायचं, आराम करायचा, आहार, निद्रा, भय, मरणाच्या भीतीची घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. तोही वर घटका मोजतच असतो की याला दिलेली संधी अजून किती शिल्लक आहे, किती शिल्लक आहे, किती शिल्लक आहे. भरले की त्यानं झडप घालतं आणि आयुष्य संपवून टाकतं. अंतिम क्षणाकडे जीवाची वाटचाल होते आणि आहे ते इथंच सगळं सोडून निघून जावं लागतं महाराज. म्हणून आहार, निद्रा, भय आणि मैथून वंश वाढवलं म्हणजे कृतकृत्य झालो, मानवी जीवनाचं साध्य आम्ही प्राप्त झालो, हे समीकरण चूक आहे. मानवाचं खरं साध्य मनुष्य देहामध्ये येऊन खरं साध्य काय असेल तर ते भगवंत धामाची प्राप्ती करून घेणं हे असतं. म्हणून भगवंत म्हणतात की उदाराः सर्व एवैती. हे चारी भक्त जे आहेत निश्चित उदार आहेत, परंतु ज्ञानी त्वात्वैमम्यतम. हा ज्ञानी जो आहे हा माझ्या ठिकाणी निष्काम भावनेनं आलेला असतो आणि म्हणून तो काय होतो तर सही युक्तात्मा मामे वानु तमाम गतीम. माझ्या सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती त्याला झाल्याशिवाय राहत नाही. कारण तो सतत माझ्या ठिकाणी लीन असतो, माझ्या दिव्य सेवेमध्ये तो एकरूप झालेला असतो. याचा अर्थ ज्या भक्तांना भगवंताविषयी पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असा होत नाही. देवाला सर्वच प्रिय आहे महाराज. अहो सकळ जीवांचा करीतो सांभाळ. काय आहे जीव याच्याकडे तो पाहतच नाही. त्याला घालून दिलेलं आयुष्य गुण्यागोविंदानं जगू देण्याचं पूर्ण संधी भगवंत प्रत्येक जीवाला देत असतो. फक्त जगत असताना हेतू वेगवेगळा असतो. काही इंद्रियांचे चोचले पुरवण्यामध्येच आयुष्य घालवतात तर काही माझ्याकडं सर्वार्थानं लीन होतात. भगवंत म्हणतात आर्त भावानं माझ्या ठिकाणी शरण येतात आणि ही आर्तता, हा आर्तभाव भगवंतांना भावतो, भगवंतांना आवडतो. म्हणून तर भगवंताकडे येणे ज्याला जमलं त्याला महात्मा म्हटलेलं आहे. उदाराः सर्व एवैती ज्ञानी त्वात्वैव मे मतम आस्थितः स ही युक्तात्मा. तो महात्माच आहे, त्याला महात्माच म्हणलेला आहे. भगवंत सर्वांचाच स्वीकार करतात परंतु अंगीकार मात्र ज्ञानाचा करतात. त्याच्या ठिकाणी अनन्य भावानं जो आला आहे त्यालाच भगवंत सायुज्य मुक्ती प्रदान करतात, स्वतःमध्ये त्याला सामावून घेतात. कारण काही असलं तरी देव देतो हे तरी त्यांना कळालेलं असतं. म्हणून वरचे जे आहेत आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी त्यांचासुद्धा भगवंत स्वीकार करतच असतो परंतु अंगीकार मात्र ज्ञानाचा करतो. स्वीकार करणं वेगळं, नाविलाज म्हणून सांभाळ करावं लागणं वेगळं, नाविलाज म्हणून संगत झालेली वेगळी. पण सर्वार्थानं समर्पण भावानं जेव्हा तुम्ही नात्यामध्ये एकरूप होतात त्यावेळेस त्याचीही जबाबदारी सांभाळण्याची येत असते. लग्नामध्ये एकच नाव घेतो हो आपण, बाई आलेली स्त्री ती नवरी एकदाच फक्त नाव घेते उखाण्यामध्ये, आयुष्यभर त्याला सांभाळावं लागतं. तसा या परमात्म्याचं नावाचं आम्ही जर सातत्य ठेवलं तर तो आम्हाला आमचा अव्हेर तरी कसा करेल महाराज. यावर भाष्य करताना माऊली 119 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, म्हणून आपुलाला हिताचे ने लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीचे करी वल्लभे ऐसा ज्ञानिया. त्याला मी प्रिय जिवलग होऊन जातो. तो आपापल्या हिताकरिता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतो आहे
परंतु भक्ती करत असताना तो माझ्या ठिकाणी इतका एकरूप होऊन जातो की माझ्यामध्ये न त्याच्यामध्ये फरकच राहत नाही. तोही मला प्रिय होतो आणि मी त्याला प्रिय असतो. देवान भावयेतान ते देवा भावयंत्वा परस्परम भावयंता श्रेय परम वापसत. हा भाव एकरूपतेकडे घेऊन जातो आणि असा भक्त नंतर भगवंत म्हणतात माझ्याच ठिकाणी एक रूप होऊन जातो. म्हणून आपुलाल्या हिताचेने लोभे मज आवडे तोही झोंबे तोही भक्त झोंबे परी मीच करी वल्लभे ऐसा ज्ञानिया. त्याचा सर्वार्थानंच मी स्वीकार करून टाकतो भगवंत म्हणतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.